नमस्कार. अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लोकरी पोपटाची चोच कशी विणायची ते शिकणार आहेत. चला तर ही चोच विणायला घेऊया. पहिल्यांदा आपल्याला 5 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि 1 5 आणि 5 चेनचा असा सर्कल बनवून घ्यायचा. त्यानंतर 1 चेन हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे. 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9. अशा प्रकारे 9 सिंगल क्रोशे घातले आपण. ह्याच्या पुढे काय करायचं आहे, 1 चेन घ्यायची आहे, टर्न करायचं आहे आणि त्याच ठिकाणी आणखी 1 सिंगल क्रोशे, म्हणजे एका सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे होतील आपल्याला. आता पुढच्या सिंगल क्रोशेवर सुद्धा 2 सिंगल क्रोशे. तिसऱ्या सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे आणि चौथ्या सिंगल क्रोशेवर देखील 2 सिंगल क्रोशे. अशा प्रकारे हे आपले 4चे 8 सिंगल क्रोशे झाले. आता सुईवर वेढा द्यायचा आहे आणि हा जो मधला म्हणजे 5वा सिंगल क्रोशे आहे जो, त्याच्यामध्ये इथून फ्रंट लूपने खांब घालायचा आहे. अशा प्रकारे खांब घ्यायचा आहे, इथे सिंगल क्रोशे नाही. अशा प्रकारे हा झाला खांब. आता पुढे 4 सिंगल क्रोशे आहेत, त्याच्यावर प्रत्येकी 2-2 सिंगल क्रोशे, असे 8 सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 6 7 8. इथून 8 सिंगल क्रोशे झाले, इथून 8 सिंगल क्रोशे आणि इथे एक फ्रंट लूप घेऊन डबल क्रोशे घातलेले आहे. 1 चेन घ्यायची आहे, टर्न करायचं आहे. हे 8 सिंगल क्रोशे आहे तसेच विणायचे आहेत. प्रत्येक सिंगल क्रोशेवर 1 सिंगल क्रोशे असा. चेनचा 1 झालेला आहे. 2 3 4 5 6 7 8. आता सुईवर एक वेढा द्यायचा आहे आणि हा जो आपण खांब घातला होता फ्रंट पोस्टचा, त्याच्यावर पुन्हा असा बॅक पोस्टने खांब घालायचा आहे. अशा प्रकारे आता पुढे 8 सिंगल क्रोशे आहेत, त्याच्यावर प्रत्येकी 1-1 सिंगल क्रोशे आहेत तसेच 1 2 2 3 4 5 6 7 आणि 8. अशा प्रकारे 1 चेन घ्यायची आहे, टर्न करायचं आहे. अशा प्रकारे हा आकार यायला लागेल. पुन्हा 8 सिंगल क्रोशे आहे तसेच विणायचे आहेत. चेनचा एक झालेला आहे, 2
3 4 5 6 7 आणि एक 8. हे 8 सिंगल क्रोशे झाले. सुईवर वेढा द्यायचा आहे. पुन्हा हा खांब आहे, ह्याच्यावर फ्रंट पोस्टने एक खांब घालायचा आहे अशा प्रकारे. पुन्हा एकदा 8 सिंगल क्रोशे आहे तसेच विणायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. एक चेन घ्यायची आहे, टर्न करायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 सिंगल क्रोशे आहे तसेच विणले. सुईवर वेढा द्यायचा आहे. आता हा जो खांब आहे, ह्या खांबामध्ये पुन्हा बॅक पोस्टने एक खांब घालायचा अशा प्रकारे. 8 सिंगल क्रोशे आहे तसेच विणायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि हा एक 8. एक चेन घ्यायची आहे, टर्न करायचं आहे. हे बघा असा आपला हा चोचीचा आकार यायला लागेल इथे. एक चेन घेतलेली आहे, टर्न केलेला आहे. 2 3 4 5 6 7. आता आपण काय केलं इथे, हे 7 सिंगल क्रोशे आहे तसेच विणले. 8वा जो सिंगल क्रोशे आहे त्याच्यावर घ्यायचा आहे एक खांब अशा प्रकारे, थोडा लूज. त्यानंतर हा जो मधला खांब आहे, जो बॅक पोस्टने घेतलेला, त्याच्यावर आपण फ्रंट पोस्टने एक खांब घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतरचा जो हा सिंगल क्रोशे आहे 5वा, त्याच्यामध्ये एक खांब, म्हणजे मधला प्लस आजूबाजूला असे एक एक खांब घेतलेले आहेत आपण. आता पुढचे 7 सिंगल क्रोशे आहेत तसेच विणायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7. हे लोकर आता आपण कट करून घेऊया. तुम्हाला दिसेल हा असा चोचीचा भाग आपला तयार झालेला आहे. आता ह्या चोचीचा आणखीन एक पार्ट आहे खालचा, तो तयार करूयात आपण. हे लोकर कट करून घेते मी. आता पहिल्यांदा मी एक मॅजिक रिंग घेणार आहे. मॅजिक रिंग ऐवजी तुम्ही 3 चेन घेऊन सुद्धा करू शकता. इथे एक चेन घ्यायची आहे ह्या रिंगमध्ये आणि आणखी 3 सिंगल क्रोशे, असे एकूण 4 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. 2
3 4 हे 4 सिंगल क्रोशे घातल्यानंतर ही रिंग आहे ही अशी क्लोज करून घेऊया. हा जो पहिला सिंगल क्रोशे आहे चेनचा त्याच्यावर क्लोज करायचा अशा प्रकारे. आता एक चेन हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे. 4 सिंगल क्रोशे झालेले आहेत आपले. आता दोन चेनचा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा सिंगल क्रोशे. एक म्हणजे प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे असे आपण 4 सिंगल क्रोशे पुन्हा आहे तसेच विणून घेतले. असं ओढून आणि घट्ट करून घ्यायचं आहे. आता चेनचा जो पहिला सिंगल क्रोशे आहे ह्याच्यावर आपण पुन्हा एकदा क्लोज करूया अशा प्रकारे. एक चेन घ्यायची आहे, त्याच ठिकाणी घ्यायचं आहे दुसरा सिंगल क्रोशे. आता ह्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर 2-2 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत म्हणजे आपले 8 सिंगल क्रोशे होतील. आता 2 झाले, 3 4 5 6 7 आणि 8. प्रत्येक सिंगल क्रोशेवर 2-2 सिंगल क्रोशे घेतले. 3 चेनचा हा जो पहिला सिंगल क्रोशे आहे ह्याच्यावर करायचा आहे क्लोज. एक चेन घ्यायची आहे, हा झाला पहिला सिंगल क्रोशे. पुन्हा प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे. चेनचा एक झालेला आहे, 2 3 4 5 6 7 हा एक 8. आता चेनचा जो पहिला सिंगल क्रोशे आहे याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. हे मी उलटवून घेते आताच. आपण विणकाम करतो ती सरळ बाजू आहे त्यामुळे मी हे उलटवून घेतलं. आता पुन्हा एकदा एक चेन घ्यायची आहे. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे. एक चेनचा एक झालेला आहे, हा दुसरा, 3 4 5 6 7 8. चेनवर क्लोज करायचं. एक चेन घ्यायची आहे, दुसऱ्या सिंगल क्रोशेवर घ्यायचे आहेत 2 सिंगल क्रोशे. तिसऱ्यावर घ्यायचं आहे 1
चौथ्यावर 2, पाचव्यावर 1, सहाव्यावर 2, सातव्यावर 1 आणि ह्या 8व्या सिंगल क्रोशेवर 2. ही जी चेन आहे ह्याच्यावर पुन्हा क्लोज करायचं आहे. आता 8 होते, त्याचे आपले 12 सिंगल क्रोशे झालेले आहेत. एक चेन घ्यायची आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, हे 12 सिंगल क्रोशे आहे तसेच आपण विणून घेतलेले आहेत. आता ही जी चेन आहे ह्या चेनवर पुन्हा क्लोज करायचं. अशा प्रकारचा हा एक पार्ट तयार होईल. हा चोचीचा असा खालचा भाग असणार आहे. आता हे आपले 12 सिंगल क्रोशे झालेले आहेत. पुन्हा एकदा एक चेन घ्यायची आहे, दुसऱ्यावर सुद्धा एक सिंगल क्रोशे घेतलेले आहे, तिसऱ्यावर घेतलेले आहेत 2, चौथ्यावर 1, पाचव्यावर 1 आणि सहाव्यावर घेतलेले आहेत 2. आता सातव्यावर 1, आठव्यावर 1 आणि हा जो 9वा सिंगल क्रोशे आहे त्याच्यावर घ्यायचे आहेत 2. दहाव्यावर 1, 11व्यावर 1 आणि हा जो 12वा सिंगल क्रोशे आहे ह्याच्यावर घ्यायचे आहेत 2. आता हे आपले 16 सिंगल क्रोशे झाले एकूण. इथे 3 चेन आहे, इथे आपण क्लोज करून घ्यायचं आहे. 2 2 1 1 2 1 1 2 असे विणले आपण. हे 12चे आता 16 झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि ही जी चेन आहे ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचं.
तर हे 16 सिंगल क्रोशे झालेले आहेत आपले. याच्यात ठेवून बघूया अजून आपल्याला किती विणावं लागेल. एक लाईन आणखी विणूया 16 सिंगल क्रोशेची. 16 सिंगल क्रोशेची एक लाईन आणखी विणते. पुन्हा एकदा 16 सिंगल क्रोशे विणून घेतले आपण. आता क्लोज करून घेऊयात. एक चेन घ्यायची आहे. दोन, तीन सिंगल क्रोशे विणायचे आहेत. चौथ्यावर 2. चेनचा एक झालेला आहे, आणखी 2 आणि असे 3 झाले आणि चौथ्यावर 2. 5, 6, 7 आणि हा जो 8वा आहे ह्या 8व्यावर 2. 9, 10, 11 आणि 12व्यावर 2. 13, 14, 15 आणि ह्या शेवटच्या सिंगल क्रोशेवर 2. आता हे झाले आपले 20 सिंगल क्रोशे. ही चेन घेतलेली आहे, ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचं आहे. एक चेन घ्यायची आहे. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे, हे 20 सिंगल क्रोशे परत घालायचे आहेत. 2, 3 हे 20 सिंगल क्रोशे घालते. एक राऊंड विणलेला आहे मी 20 सिंगल क्रोशेचा. आता पुन्हा एकदा आपण लावून बघूयात. हे आपल्याला पुरेसे झालेले आहेत. असं ठेवायचं आहे. इथे आपण हे क्लोज केलेलं आहे. हा भाग असा मध्ये ठेवायचा आहे, त्यामुळे हे क्लोज केलेलं आहे. इथेच मी सिंगल क्रोशे घालते अशा प्रकारे. आता दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत सिंगल क्रोशे घालून. अशा प्रकारे सुई दोऱ्याने जोडले तरीही चालतील. हे लोकर मी इथे कट केलेली आहे. असा आपला चोचीचा भाग तयार झालेला आहे. आता कापूस असेल तर आता माझ्याकडे हे काही लोकरीचे तुकडे आहेत ते मी घालते. ही जी आत्ता आपण चोच विणलेली आहे त्याच्यामध्ये, किंवा मग आपण कॉटनसुद्धा घालू शकता, किंवा अशी उरलेली लोकर असेल.
आता हे माझ्याकडे थोडे लोकर उरलेले होते असे काही तुकडे, ते मी याच्यात घातले. जास्त नाही, अगदी थोडे घालायचे आहेत. तर अशा प्रकारे ही चोच तयार झालेली आहे आपली. आता हे दोन्ही भाग जोडल्यानंतर हा असा गोल तयार झालेला आहे. इथे पुढचा भाग आपल्याला विणायला घ्यायचा आहे. अशा प्रकारे चोच तयार झालेली आहे. हे आपण असं फोल्ड करून ही अशी चोच तयार झालेली आहे. आता काय करायचं, आपण हा जो खालचा भाग आहे इथे हिरवी लोकर जोडून घ्यायची आहे. इथे खालच्या पार्टला जोडते, म्हणजे आपला जो जोड येणार आहे तो ह्या ठिकाणी येईल. आता इथे किती सिंगल क्रोशे येतील सांगता येत नाही, कारण आपण जोडलेलं आहे जसं तसं. आणि मी मोजते आणि मग सांगते माझ्या ह्याच्यात किती सिंगल क्रोशे आले. 1 2, प्रत्येकाचे वेगवेगळे येतील कदाचित त्याच्यात. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, हे जे जोडलेलं होतं आपण त्याच्यावर सुद्धा घेतलेले आहेत मी. 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि एक 26. हे असे एकूण 26 सिंगल क्रोशे आले माझे. तुमचे कमी जास्त होऊ शकतात. आता हा जो पहिला सिंगल क्रोशे आहे याच्यावर क्लोज करून घ्यायचा आहे. आता हे लक्षात येत नसेल तर इथून पुढे स्टिच मार्कर वापरलं तरीही चालेल. ही अशा प्रकारे चोच आपल्याला अशी मध्ये करता येते. आपण स्टिच मार्कर वापरून करूया. ही एक चेन घेतलेली आहे आपण. इथे स्टिच मार्कर लावूयात म्हणजे आपल्याला लक्षात राहील. इथून आपली सुरुवात आहे. इथे स्टिच मार्कर लावलेले आहे. आता ह्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे घालत जायचं आहे आपला. प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे. तर आज आपण लोकरीच्या पोपटाची चोच विणायला शिकले आणि पुढे हा पोपट कसा विणायचा ते पाहूयात आपण पुढच्या भागात. आणि तो पुढचा भाग तुम्हाला पाहायचा असेल तर सर्वप्रथम
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येणार, तो व्हिडिओ शोधावा लागणार नाही. धन्यवाद.